श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांना महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न आज पुन्हा करणार आहे. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपणा सर्वांना कन्या राशीच्या जातकांना घेऊन मी आलेली आज आहे. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. सरत्या 2023 या वर्षाला निरोप देऊयात आणि आनंदाने उत्साहाने 2024 या इंग्रजी नववर्षाचं स्वागत करूया. या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत ग्रहस्थिती कशी लाभणार आहे या संपूर्ण नववर्षामध्ये. ग्रह परिवर्तन होणार आहे का हेही समजून घेऊयात. मेष राशीतून गुरुदेवांचं गोचर तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम स्थानातून मे पर्यंत होईल. मे नंतर डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुरुदेवांचं विशेष बळ प्राप्त होणार आहे, कारण गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानातनं गोचर करणार आहेत. करिअरची संधी प्राप्त करून देणं, उद्योग व्यापारामध्ये यश प्राप्त करून देणं असे शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होतील. व्यवसायामध्ये विशेष फळ प्राप्त करून देण्यासाठी, लाभ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांचं बळ मे महिन्यापर्यंत राहणार आहे. अर्थात तुम्हाला नोकरीसाठी मे नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल आणि व्यवसायासाठी मे पर्यंतचा कालावधी अचानक लाभ प्राप्तीचा म्हणता येईल. याबरोबरच तुमच्या परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला तर विशेष लाभ म्हणता येतील, कारण गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही मे नंतर परिश्रम स्थानावर येईल. त्यामुळे तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात परिश्रम घडून येतील. आर्थिक संकटांमुळे तुम्ही काही महत्त्वपूर्ण कार्य अर्धवट ठेवली होती, त्या कामांकडे तुमचं दुर्लक्ष होत होतं, तर तीच कामे तुम्ही आता हाती घ्याल आणि ती कामे पूर्णत्वाला सुद्धा नेणार आहात. म्हणजे शुभ ग्रहमान प्राप्त करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपाच होणार आहे. विशेष म्हणजे गुरुदेवांचं बळ प्राप्त होणार आहे ते शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला, कारण गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला परदेशात परराज्यात जाण्याची संधी उपलब्ध होईल आणि याबरोबरच तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामुळे तुम्हाला एक यश, कीर्ती, प्रसिद्धी सुद्धा प्राप्त होईल. खेळासंदर्भातलं ज्ञान अर्जित करण्यासाठीचा कालावधी सुद्धा हाच 2024 म्हणता येईल. शिक्षणासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं, शिक्षणामध्ये तुम्हाला विशेष लक्ष देता येत नव्हतं, अशा काही अडचणी, समस्या तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये प्राप्त झाल्या. मात्र आता काळजी करू नका, तुमच्याकडनं ते शिक्षण पूर्ण कसं होईल यासाठी गुरुदेवांचं बळ प्राप्त झालेलं आहे. गुरुदेवांची कृपा विशेषतः होणारच आहे, परंतु शनी महाराज सुद्धा संपूर्ण वर्षभर कुंभ या राशीतूनच गोचर करणार आहेत आणि ही कुंभ रास तुमच्या राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानात येते. त्यामुळं सामाजिक कार्यातून, धार्मिक कार्यातून तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारा हे नववर्ष म्हणता येईल. आनंद प्राप्त करून घेणार आहात आणि इतरांना सुद्धा तुमच्याकडनं जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न तुमचा या 2024 वर्षामध्ये राहणार आहे. सामाजिक कार्याची आवड तुम्हाला पहिल्यापासूनच असते, परंतु उपजतच असते, परंतु काही कारणास्तव तुम्हाला वेळ देता येत नाही. ही समस्या आहे किंवा ही अडचण आहे किंवा हे तुमचं दरवेळचं सांगणं असतं की मला आणखीन काहीतरी करायचं आहे पण वेळ नाही. तर नक्कीच शनी महाराज तुमच्याकडनं हे कार्य करून घेणार आहेत. त्यासाठी तुम्हाला विशिष्ट वेळ मिळणार आहे आणि कामामधनं तुम्हाला समाधान प्राप्त होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला या वर्षामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये गुडघेदुखी, सांधेदुखीचे आजार उद्भवू शकतात किंवा जुना एखादा आजार आहे तो आजार पुन्हा उद्भवू शकतो. त्यासाठी विशिष्ट उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ते करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी कमी झालेल्या जाणवतील. तुम्ही अतिशय भावनिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं तुमच्या जोडीदाराच्या संदर्भात. त्यांच्यावर विशेष प्रेम किंवा विशेष लक्ष त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या आर्थिक स्थितीकडे तुमचं असतं. त्यांना जास्तीत जास्त आनंद, सुख प्राप्त करून देण्याकडे तुमचा कल असतो आणि अशी ही भावनिक रास म्हणजे कन्या रास. आणि या कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला या वर्षामध्ये तुमच्या जोडीदाराचं सौख्य उत्तमरित्या लाभणार आहे.
ठिकाणी आल्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे तुम्हाला विशिष्ट लक्ष द्यावं लागणार आहे किंवा आरोग्यासाठी तुम्हाला थोडीशी चिंता काळजी वाटू शकते. मग हे का होणार आहे? कारण राहुदेव तुमच्या सप्तम भावामध्ये आलेले आहेत. राशीपत्रिकेतील सप्तम भावातील राहुदेव नक्कीच या गोष्टी निर्माण करून देतील, परंतु त्या कमी करण्यासाठी सुद्धा उपाय आहेत. अपाय जिथे असतो तिथे उपाय असतो असं म्हणतात. त्याचंच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. याबरोबरच लग्नस्थानात केतुदेवांचं आगमन हे संपूर्ण वर्षभर राहणार आहे. केतुदेव संपूर्ण वर्षभर लग्नस्थानामध्ये विराजमान राहणार आहे. त्यामुळं लग्नस्थानाचं शुभ अशुभ फळ केतुदेव प्राप्त करून देतील. अर्थात तुम्हाला प्रगतीचा कालावधी उत्तम आहे. यशाची शिखरे तुम्ही गाठणार आहात, परंतु त्यामध्ये केतुदेवांच्या उपस्थितीमुळे स्वतःला मनखच्चीकरण होणं किंवा आजचं उद्यावर काम ढकलणं असे काही कुयोग आणून देतील. तर त्या संदर्भामध्ये नक्कीच काळजी घ्यायची आहे. कामामध्ये सातत्य ठेवायचं आहे. कामामध्ये दिरंगाई कुठल्याही प्रकारची तुमच्याकडनं होणार नाही. एवढी एक गोष्ट जर विशिष्ट लक्षपूर्वक केली तर तुम्हाला हे नववर्ष आनंदाचं, उत्साहाचं, प्रेम वृद्धिंगत करून देणारं, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या समवेत सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये उत्तम यश संपादन करून देणारं नक्कीच ठरणार आहे. याबरोबरच वाहन वस्तूचं सौख्य कसं प्राप्त होणार आहे या दृष्टीने विचार करूयात. चतुर्थ स्थानात धनुरास आणि गुरुदेव मेष राशीतून गोचर करत आहेत. मे पर्यंत तुम्ही नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करू इच्छिता तर नक्कीच घेऊ शकता. मे नंतर मात्र तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर नक्कीच थोडेसे परिश्रम किंवा अडचणी निर्माण होऊ शकतील. तुमच्याकडे पैसा उपलब्ध आहे, परंतु वाहन घेताना तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये राहू शकाल किंवा हे घेऊ का ते घेऊ या कन्फ्युजनमध्ये तुम्हाला जे काही घ्यायचं आहे त्यासाठी आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक परिस्थिती निर्माण होणार नाही असे अशुभ ग्रहमान आहेत. मे नंतर मात्र तुम्हाला वाहन वास्तू खरेदी करताना किरकोळ प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागेल. वास्तूचं सौख्य म्हणजेच वास्तू तुम्ही जिथे राहता त्या वास्तूचं सुख, लाभ प्राप्त करून देणारं हे नववर्ष राहणार आहे. वास्तू संदर्भातील काही अडचणी येणार नाहीत, परंतु नवीन वास्तू घेताना मात्र किरकोळ प्रमाणात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी विशिष्ट उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. गुंतवणुकीचे योग कसे आहेत? गुंतवणुकीच्या दृष्टीने या नववर्षामध्ये तुम्ही जानेवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी करू शकता. त्यामध्ये सुद्धा यश, लाभ प्राप्त होऊ शकेल. उपासनेच्या दृष्टीने या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जर वाचन केलं तर तुमची वक्तृत्व शक्ती उत्तम राहील. कला आणि गुणगौरवाने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारचं यश संपादन करून देणारं ग्रहस्थिती अनुभवास मिळू शकेल. त्याबरोबरच दर मंगळवारी तुमच्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे. एवढे उपाय केल्याने तुम्हाला वास्तू सौख्य लाभेल, वाहन सौख्य लाभेल, जोडदाराचं सौख्य लाभेल आणि याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सुयश प्राप्त होईल. संततीसाठी विशेष महिला वर्गाला उपाय सांगणार आहे. तो म्हणजे संतती सौख्य प्राप्त व्हावं यासाठी तुम्हाला या संपूर्ण वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही संततीचं प्लॅनिंग करणार आहात आणि गर्भावस्थेमध्ये राहणार आहात या कालावधीमध्ये तुम्ही कृष्णाची उपासना जास्तीत जास्त करायची आहे. म्हणजे संततीचं गर्भ संरक्षण होण्यासाठी आणि उत्तम संतती प्राप्त होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना या संपूर्ण नववर्षामध्ये कशी ग्रहस्थिती लाभणार आहे, कोणते शुभ योग आहेत याबद्दल माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. याबरोबरच तुम्हाला तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, यावर मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.